तर आपल्यासोबत जोडले गेलेत सानवे 11 टीमचे प्रशांत, ज्यांनी फलंदाजी करत असताना 35 धावांची खेळी साकारली, त्याच्यामध्ये 4 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळालेत. मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफीवर तुम्ही नाव कोरलं, पहिला सामना होता, किती आनंद होतो ही स्पर्धा खेळत असताना? आनंद तर खूपच होत आहे आणि मॅन ऑफ द मॅच भेटली त्याच्यावरून जास्तच आनंद होते. आणि म्हणायचं झालं तर आमच्या मुलाही 100% दिलेच प्रत्येकाने, यांच्या मुलात मला मॅन ऑफ द मॅच भेटले असं बोल. खेळपट्टीबद्दल काय म्हणशील? तुम्ही चांगली फलंदाजी केली, ही खेळपट्टी बॅटरला अनुकूल आहे की गोलंदाजाला? असं काही नाही, खेळपट्टी रोजचे आमच्या गावालेच खेळतात, प्रत्येकाला अनुभव गोल गोल कुठे उडतो कुठे नाही. खेळपट्टी आमने प्रीमियर लीगचे 5वं पर्व आहे, संपूर्ण आमने गाव खेळतोय, या प्रीमियर लीगबद्दल काय सांगशील? ही तर आनंदाची गोष्ट आणि 5वं वर्ष म्हणजे यावर्षी खूप चांगलं आयोजन आहे आणि पुढच्या वर्षी याचं चांगलं आयोजन व्हावा अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. हे होते सानवे 11 टीमचे प्रशांत. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जिंकलं. कुठे जाऊ नका, पाहत राहा आमने प्रीमियर लीग. कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन, ऐकूयात मनोहर कारवे सर यांना. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. येस, थँक्यू सो मच. धन्यवाद सुतार सर. सामना सुरू होतोय स्वरा एंटरप्राइजेस विरुद्ध इंद्रा एंटरप्राइजेस. आपण पाहिलं असेल की इंद्रा एंटरप्राइजच्या कॅप्टननी टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करतोय. या ठिकाणी पहिलं षटक सुरू असताना स्वरा एंटरप्राइजेस ज्या संघाचं मालक आहे विनोद चोरगे सर आणि सत्यम दळवी कॅप्टन, आणि इंद्रा एंटरप्राइजेसचे मालक आहेत महेंद्रजी पाटील आणि स्कीपर कॅप्टन भावेश जोशी. असे 2 संघ हा तिसरा सामना इथे पेश केला जातो. निमित्त आहे हमने प्रीमियर लीग 2025. अख्खा आमना खेलेगा आणि खेल रहा है. ये गेंद डोल रहा था. अक्षरशः चेंडू निसटला. झेल घेण्याची पद्धत थोडीशी त्या ठिकाणी मला विलक्षण वाटली. अशा पद्धतीने नक्कीच झेल निसटतो, ग्रीप होऊ शकत नाही. सरळ सहज सागर फुलोरे यांच्याकडून सत्यमसाठी स्पेशल प्राइज फॉर 3 सिक्सर्स 5000. 3 षटकार जर ठोकले तो विक्रम जर इथे प्रस्थापित केला, झालाय ऑलरेडी, विकेटचा झालाय, षटकारांचा पण झालाय, आणि जर अजून केला तर सागर फुलोरेच्या माध्यमातून सत्यमला मिळतील 5000. आणि जेवण सुरू झालेले, कृपया पूर्ण ग्रामस्थ मंडळ, पाहुणे मंडळ आमचे सर्वांनी हा जेवणाचा आस्वाद घ्यावा, कारण ही आमच्या आमनेगावची जत्रा आहे. तुम्हाला जत्रेचं निमंत्रणच आहे. जसं असतात आपली जत्रा कापाकापी असते, तसंच समजा तुम्ही 2 दिवस जेवण मिळणार आहे. नॉन व्हेज व्हेज. हा चेंडू फुलरलेनचा होता, डाव्या साईडनी टर्न करायचा प्रयत्न डिक्लेअर झोनमध्ये जातोय. तर या जेवणाचा आनंद घ्या प्लीज. कोणी पण भुकेला जाऊ नका अशी नम्र विनंती, कारण अन्नदान एक श्रेष्ठ दान समजलं जातं. रक्तदान, मतदान, कन्यादान, त्यातील अन्नदान सुद्धा अतिशय मोठं दान आहे आणि आपण त्या अन्नक्षेत्र त्याचा स्वीकार करावा अशी आमनेकरांच्या वतीने सर्वांना नम्र विनंती. धावसंख्या आहे धावफलकावती 3. पहिलं षटक सुरू. हा चेंडू पुढचा शॉट ऑफ गुड लेंथ होता, टर्न करायचा प्रयत्न बॅट्समनचा, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला. आणि त्याचं कारण की थोडेसे अर्ली खेळले बॅट्समन. पंकज आहे, पंकज आणि सत्यमची जोडी 50 ते 55 पर्यंत रोखू असं चॅलेंज दिलंय इंद्रा एंटरप्राइजच्या कॅप्टननी सत्यमला, आणि सत्यमने ते चॅलेंज स्वीकारलंय. बघायचंय धावसंख्या किटपर्यंत जाईल. हा चेंडू खाली राहिला, बॅटच्या खालच्या टोला बिडल होऊन ड्राईव्ह झाला. अलॉन द कार्पेट जात असताना मिड विकेट आणि काऊ कोणाच्या मध्ये कव्हरिंग केलं आणि एक सहज सोपा रन तिथे कंप्लीट केला. धावसंख्या 4 वर. पहिल्या सामन्यामध्ये 51 धावा झाल्या होत्या. तो सामना सुद्धा पहिल्या टीमने जिंकला. हा दुसऱ्या सामन्यामध्ये बघितलं 75 धावा ठोकल्या होत्या संतोष जोशी आणि सुरेंद्र दळवीची टीम, आणि त्या सामना एक हातीच जिंकून दाखवला. ओ टर्न केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका, चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. 1 का 4. काय टायमिंग होता बघा फटक्यामध्ये. फुल टॉस फुलर लेनचा होता, पायाच्या जवळ होता. लेग ग्लान्स किंवा फ्लिक ऑफ द रिस्ट म्हणू शकतो आपण. असे पेस चेंडूचे वापरणं आणि फटका पाहणं बॅट्समनचं हे कलाकारी असते, चातुर्य असतं, सौंदर्य असतं, ते आपण लुटतोय.
काही फटके असे असतात की ते वारंवार पाहायला मजा येते, त्याला क्लासिकल फटक्याचा आपण दर्जा देत असतो. सन्माननीय महेंद्रजी पाटील दादा या आपलं हार्दिक स्वागत. इंद्रा स्पोर्टचे मालक जे आलेले आहेत आमच्या व्यासपीठावर. पुन्हा आम्ही अनाऊन्स करतोय आयोजकांच्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने सर्वांना जेवण आहे. पाहुणे रावणे येते घरा तोची दिवाळी दसरा, हा आमचा दिवाळी दसरा सुरू आहे असं समजा. नवीन वर्षाची भेट, तर ह्या जेवणाचा आपण आस्वाद घ्यावा. जेवण सुरू झालेले आमच्या आपल्या स्टेजच्या मागे, सर्वांनी या. असं समजा की तुम्ही कार्यक्रमाला झालेले आहेत आणि तुम्हाला येथे आनंदाने तो अन्न स्वीकारायचं आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि ते तुम्ही स्वीकाराल अशी आम्ही आशा करतो. तर चला दुसरं षटक सुरू करतोय गोलंदाज मैदानामध्ये मिस्टर खंडू. भावेशचं पहिले षटक पाहिलं आपण, 8 धावा खर्च केल्या. एके गडी बाद नाही, सर्व गडी राखून खेळतायत. पंकज तगडा खेळाडू आहे. पंकज म्हणजे अलिबागचा पंकज जाधव माट्या, तसा तगडा हा प्लेयर आहे आणि बॅटिंग सुद्धा चांगलीच करतो. योग्यशील नामनेमध्ये नेहमीच खेळत असतो, पण तो आता ही लीग आहे, या लीगमध्ये बघायची त्याची कला. परंतु पंकजला इथे आपल्या बॉलिंगच्या कलेने जुना अनुभव दाखवून खंडू पुराणा चावल, तलवार जुनी आहे, धार अजून कायम आहे आणि पहिल्या चेंडूमध्ये इथे धार दाखवली आहे. याला म्हणतात अनुभव. जसं मगाशी सुतार सरांनी उल्लेख केला की जर तुमच्या खिशामध्ये अनुभवाची गुरुकिल्ली असेल तर तुम्ही नक्कीच विजयाचं दार, यशाचं दार नक्कीच कधी पण उघडू शकता. फक्त तुमच्यामध्ये ती हिंमत पाहिजे आणि ते तुमचं धैर्य आणि शौर्य पाहिजे तुमच्याकडे. ती चावी कशी फिरवायची, तर जशी बॅट फिरेल तशी फिरवायची, कुलूप उघडणार, 4 रन. किती मस्त हुक केला चेंडूला, छातीच्या जवळ उचली घेणारा चेंडूला टर्न केला, जागा बनवली, गिरकी घेतली आणि चेंडूला एक फ्लिकरिंग टर्न करून मस्त पद्धतीने चौकार लुटला आणि हा फटका सुद्धा पाहण्याजोगा होता पंकजच्या बॅटमधून. धावसंख्या इथे 4 ने पुढे जात असताना 12 वर जाऊन पोहोचलेली आहे. आपण पाहता इंद्रा एंटरप्राइजेस संघ फिल्डिंग करतोय आणि स्वरा एंटरप्राइजेस संघ बॅटिंग करतोय. स्वरा एंटरप्राइजचे ओनर आहेत विनोदजी चोरगे आणि आमच्या इंद्रा एंटरप्राइजचे ओनर सुद्धा आमच्यामध्ये आहेत महेंद्रजी पाटील. हा चेंडू फुलर लेनचा विकेट किपर गॅदर करतोय. एसटीच्या मागे पंच पाहतायत, एकही धाव मिळत नाहीये. चौकारानंतर चांगलं कमबॅक केलं खंडू यांनी. जुना जाणता अनुभव. डी झोनचं मैदान असल्यामुळे, डी टाईपचं असल्यामुळे विकेटच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला कोणी खेळाडूची गरज नाही आहे. एक बॅकवर्ड पॉईंट आहे, एक शॉर्ट कव्हर पॉईंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक ऑफ साईडला डीपमध्ये लॉंग ऑफ दिलेला आहे. ऑन साईडला लॉंग ऑन आमच्या समोर एक मिड विकेट. बाकी सर्व खेळाडू 30 सर्कलमध्ये मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. ओ फॉलो केले चेंडूला, स्लाइस केलं बॅटला आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे. फटका चांगला होता, परंतु अशा वेळेला फलंदाज सुद्धा नाराज होत असतो, प्रेक्षक पण नाराज होतात, संघ मालक नाराज होतात, खेळाडू कक्षामध्ये नाराजी, अरे यार डोक्यावरती हात लावतात, अरे मस्त फटका होता तो डिक्लेअरमध्ये गेला, असं पाहायला मिळतं. आणि हेच लीगचं क्रिकेट आहे आणि लीगच्या क्रिकेटमध्ये हीच मजा असते. पण तो काही फलंदाजांनी खूप आज चांगली फटकेबाजी केली. अरुण चोरगे असतील, संतोष जोशी असेल, असे बरेचसे चमकले, चमकदार कामगिरी, चांगले झेल टिपले गेले, चांगली हॅट्रिक झाली. सागर फुलोरे चांगला खेळला. हा चांगला लॉफ्ट ऑन ड्राईव्ह पाहतो आपण, एका टप्प्याने कव्हर केले जाते वाईडिस लॉंग आणि मिड विकेटच्या मध्ये. शतक तैनात फेकी करेपर्यंत लेझी थ्रो झाला आणि तितक्याच वेगाने सत्यम दळवी आपल्या सुरक्षित घरामध्ये पोहोचला. आपला संघाचा कॅप्टन आहे आणि प्रत्येक वेळेला लीडिंग करत असतो आपल्या संघासाठी. जेव्हा त्याची बॅट फॉर्ममध्ये येते तेव्हा चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळतात, पण कधी कधी एक मोठी घोडचूक करतो आणि विकेट टाकून जातो. ही त्याची ख्याती आहे, कारण तो नॅचरल खेळ करण्यामध्ये जास्त अग्रेसर असतो. पुढचा चेंडू यावेळेला उचललाय, हा नॅचरल फटका आहे, खूप उंच गेलाय, मिड विकेट चेंडूच्या खाली पोहोचेल का नाही, चेंडू आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम लय भारी षटकार सत्यम दळवीच्या बॅट मधून. APL षटकार, आमने प्रीमियर लीग अख्खा आमना खेळेगा. आणि हे आमन्याचे सर्व खेळाडू इथे आपला खेळ दाखवत असताना इथे षटकाराने पहिलं षटक नव्हे तर दुसरं षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकात 8 धावा आल्या होत्या, तो या षटकामध्ये धावा वाढवल्या, धावांचा वेग वाढवून धावसंख्या 13 ने पुढे घेतली, म्हणजे बरोबर 21 वर 2 षटकांची समाप्ती. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात कंप्लीट करायची आहेत आणि तुम्ही आता 2 षटकांसाठी बहुतेक 11 मिनिटं लावलेत असं म्हणायला हरकत नाहीये. तर पुढची 2 षटकं 9 मिनिटात कंप्लीट करायची आहेत.
नाहीतर तुमचा एक आउटफील्डचा खेळाडू इनफील्डमध्ये घेतला जाईल, आतमध्ये टाकला जाईल आपल्या भाषेत, आणि आत टाकलं की प्रत्येकाला भीती असते. तसं होऊ देऊ नका. 21 धावा, 21. तिसरा सामना सुरू आहे. यानंतर चौथ्या सामन्याची मी अनाउन्समेंट करतोय. योगेश 11 विरुद्ध प्रताप स्पोर्ट्स. संघ मालकांनी, कॅप्टन्सनी संघ तयार करा, मीटिंग्स घ्या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू. 2 सामने जिंकले, 51-75 अशा धावा. पण ह्या सामन्यामध्ये अजून आपल्याला चित्र स्पष्ट होत नाहीये. 10.5ची सरासरी ठेवली आहे स्वरा एंटरप्राइजेसने. आता फिल्डिंग थोडीशी खुललेली, कारण P2चं षटक सुद्धा संपलं. आपण पाहू शकता फिल्डिंगची जमावट. एक डीपमध्ये कव्हर पॉईंट घेतलाय, ऑफ साईडला अगदी प्रवेशद्वाराजवळ. एक लॉंग ऑफ आहे, आमच्या समोर खंडू आहेत. वाईडिस लॉंग ऑनला एक मिड विकेट आहे, एक स्क्वेअर लेग आहे, आणि 30 सर्कलमध्ये एक वाईडिस मिड ऑफ म्हणजे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक बॅकवर्ड पॉईंट, आणि ऑन साईडला शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग. लेग पंचांच्या बाजूला. विकेटच्या मागे कोणी नाही आहे, फक्त एकटाच विकेट आहे. त्यांच्या मागे संघ मालक आहेत, ते 8. आधारस्तंभ. हो, फ्लिकचा प्रयत्न, फुलवलेचा चेंडू होता, फुलटॉसला मस्तपैकी टाइम केलं, वेगाने शतचक सुद्धा आलं. गवत सुद्धा आहे मैदानामध्ये, हिरवं गवत अजून इथे वाढलं नाहीये, त्याच्यामुळे गवताचा इथे फायदा मिळतोय. चांगलं सूर मारताय, डाय मारता येतं, आणि मातीचं मैदान आहे, नॅचरल माती आहे. मला वाटतं हे माळ आहे, भराव करायची गरज नाही आहे, थोडंसं कापावं लागेल. कटिंग जर केली तर लेवलअप होईल. येणाऱ्या काळामध्ये कदाचित आपण लेवलअप बघू, आणि ती समुद्र सपाटीच्या अगदी समानमध्ये लेवल असेल, जी पाहायला अजून आवडेल. पण हे मैदान तितकंच चांगलं आहे, तितकाच सुंदर. फटका पुन्हा एकदा, तशी सुरेख फिल्डिंग त्या ठिकाणी होत असताना आत्ता मात्र दोन्ही गाड्या एका रुळावरती, आणि सोनटिकली नाक्यावरती झाला ऍक्सिडेंट. फलंदाज बाद. एकमेकांना कॉल देणं फार महत्त्वाचं असतं. हे सुद्धा तुम्ही तारतम्य ठेवलं पाहिजे. हा समन्वय फार महत्त्वाचा असतो, एकमेकाला कॉल देणं. आणि आता कॉलिंगचाच जमाना आहे. कॉल आला नाही की आपण नाराज होतो, मेसेज आला नाही की नाराज होतो. इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक, कॉल, हे इथे तुम्ही कॉल दिले पाहिजे. हे महत्त्वाचे कॉल असतात तुमचे. एस नो वेट. तर अशा प्रकारे विकेटचं पतन झालं. षटक तिसरं सुरू आहे. थोडंसं फास्ट खेळा, बॅट्समन पटकन पाठवत जा तुम्ही, लगेचच यायचं आऊट झाल्यावर. पहिला गडी इथे टीव्हीची पार्टनरशिप मला सांगतात अनिकेत बार्शी. मस्तपैकी स्कोरिंग आहे. येणाऱ्या काळामध्ये चांगला प्रोफेशनल स्कोरर असेल, कारण स्कोरिंगचं स्टाईलच कळतं, आणि त्याचं हेल्पिंग नेचर खूप चांगला आवडला. 23 धावसंख्या होती. पहिला विकेटचं पतन, ते पण रनआउटच्या माध्यमातून. फलंदाज आणि पटकन यायचं, कारण तुम्हाला मी आधी वॉर्निंग दिली. आमच्या आयोजकांनी सांगितलं पहिल्या 2 षटकांसाठी तुम्ही 11 मिनिटं घेतली होती, आणि तुमची आता जवळपास अजून 3 मिनिटं झाली, पण म्हणजे 14 मिनिटं झालेली आतापर्यंत. तुमची बॅटिंग लाईनअप सेटअप करून ठेवा. यानंतर कोण असेल तयार राहा लगेचच. आणि गार्ड्स वापरा शक्यतो, कारण उन्हामध्ये जास्त त्रास पण होत असतो, आणि तुम्ही संरक्षण केलं पाहिजे. स्वतःला सांभाळून खेळा. लीग जरी आहे तरी सुद्धा जीवाचं जास्त आकांत करू नका. मजा घ्या. या क्रिकेटची मजा आमचे घेतात प्रेक्षक मायबाप, तसंच प्रत्येक खेळाडू सुद्धा इथे जिंकण्यासाठीच असणार आहे. तो त्याचा प्रयत्न असणार आहे, आणि तो प्रयत्न तुम्ही मस्त पद्धतीने कराल, आणि ही स्पर्धा उंच भरारी घेईल, याबद्दल शंका नाही आहे. तर चला, नवीन फलंदाज आला, आणि पुन्हा गोलंदाज ओव्हर द विकेट जात असताना फुललेंचा चेंडू. हा अगदी बोगद्यामध्ये चेंडू, पंचांकडे लावून अपील. पंच सांगतात की उजवी एष्टी सोडून जाणारा चेंडू, लेग बाईटचा इशारा. रॉकी सरांचा त्या ठिकाणी लाऊड अपील. प्रेशर टाकलं होतं, प्रेशर होतं त्या ठिकाणी जास्त. उत्साह म्हणतात त्याला, आणि आत्मविश्वास कमी होता. एक कॉन्फिडन्स पाहत असतात अंपायर. मेन म्हणजे इम्पॅक्ट बघत असतात. एस्टिंगच्या समोर आहे का, हाईट फॅक्टर चेक केलं जातं, टप्पा चेक केला जातो, चेंडूचं स्विंगिंग चेक केलं जातं. बऱ्याचशा गोष्टी त्या विदिन मायनर सेकंडमध्ये पंचांना कॅल्क्युलेट करून निर्णय घ्यायचा असतो. म्हणजे पंचगिरी साधी गोष्ट नाही आहे, म्हणून पंचांचा नेहमी आपण आदर करायचा मैदानामध्ये. हो, हा चेंडू सुद्धा बॉडीला आदळतोय. वेगाने स्वतः गोलंदाज गेला, कव्हर करून फेकी करतो, आणि डिक्लेअर झोनमध्ये 22च्या रूपामध्ये अजून एक धाव तिथे मिळते एक्स्ट्राच्या माध्यमातून. 1+1 2 धावा इथे अधोरेखित केल्या जातील, आणि धाव फलक आहे 26 वर. 26
जुलैचा पाऊस कोणीच विसरू शकत नाही. 26 जुलै 2005 हाहाकार माजवला होता निसर्गराजाने. मला वाटतं ह्या परिसरात सुद्धा खूपच रस्ते बंद होते, सगळं बुडालं होतं. पिसे डॅमची भीती होती, डॅम फुटेल की काय, पण नाही बाबा, BMCने काळजी घेतली. निसर्ग आहे, काही होई सांगू शकत नाही, आपण नेहमी सावध राहायचं. आणि या ठिकाणी बघा सावध पद्धतीने मस्त फ्लिक केले, फुल टॉसला टर्न केला, बॅकवर्ड स्ट्रेकच्या दिशेने 4 रन एका टप्प्याने ओव्हर द फेन्स. मस्त पद्धतीने हे फटके पाहण्याजोगे असतात. ताकदीची गरज नाही तर युक्तीची गरज, आणि शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे हे या ठिकाणी दाखवलं बॅट्समनने. देवेंद्र आहे, देवेंद्र पुन्हा आलाय, बोलूनच गेला होता मी पुन्हा येईन. नरेंद्र पण आला, देवेंद्र पण आला, आणि या ठिकाणी बॅट्समन देवेंद्र खेळतोय. मी त्या देवेंद्रची बात करत होतो. काही होऊ शकतं, जसं ते घडलं तसं निसर्ग पण काही करू शकतो. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट, गोलंदाज जातोय, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, हा ड्राईव्ह केलाय, मस्त हाफ व्हॉली घेतलं आणि लॉंग ऑफला चेंडू निसटला. 2 टप्प्याने कव्हरचा प्रयत्न केलेला, परंतु त्या ठिकाणी 2 धावा वाचू शकत नाहीयेत. वेगाने सत्यम धावतोय, त्याला सुंदर साथ दिली ती देवेंद्रने. 2 धावा पाहिजे होत्या आणि सत्यमला सुद्धा पाहिजे. तर 2 धावसंख्येने धावसंख्या एकूण 32 वर आहे. 32 ऑन द बोर्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर्स. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 आणि ह्या षटकामध्ये थोडंसं कमबॅक शुभमने केलं, 11 धावा खर्च केल्या. एकूण 11.33चा वेग आहे ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये. परंतु आमचे DJ सज्ज असतील तर आपण सुद्धा या आणि वाजवा आपलं APL सॉन्ग. तर 3 षटकं झालेत. आपण ड्रिंक्स ब्रेक बघताय मैदानामध्ये 2 मिनिटांचा असेल. पुढचा सामना होईल यानंतर योगेश 11 विरुद्ध प्रताप स्पोर्ट्स. योगेश 11 हा संघ आहे अनिल फुलोरे यांचा आणि कॅप्टन आहेत गीतेश पावसे. प्रताप स्पोर्ट्स हा संघ आहे चंद्रकांतजी बारशी यांचा आणि कॅप्टन आहेत राहुल जोशी. प्रताप स्पोर्ट्सने 2021 ची स्पर्धा जिंकली होती. चंद्रकांतजी बारशी यांचा संघ बघायचा आपल्याला दुसऱ्यांदा चॅम्पियनशिप पटकावतील का, कारण प्रत्येक वर्षी आपण नवीन चॅम्पियन बघितला. 21 मध्ये प्रताप स्पोर्ट्स, 2022 मध्ये माफ करा लक्ष्मण स्पोर्ट्स, 2023 मध्ये अक्षय स्पोर्ट्स, 2024 मध्ये वेतालेश्वर 11 आणि आता 25 मध्ये कोण असेल याचं प्रश्न, त्याचं उत्तर उद्या संध्याकाळी ग्रँड फायनल असेल. चॅम्पियन पद कोण पटकवणार. परंतु त्याआधी आपण 2 दिवसांमध्ये हे सर्व सामने, प्रत्येकाचा जोश, प्रत्येकाचं खेळाचं सौंदर्य, चातुर्य, थरार नाट्य, धावांची रणधुमाळी, मान्यवरांची मांदियाळी, या सर्व गोष्टी अनुभवणार आहोत. आणि तो शेवटचा क्षण उद्या येणारच आपल्या समोर. चौथं षटक आपल्या समोर. लॉंग रनअप आहे गोलंदाजाचा. ओव्हर द विकेट, हो पायामध्ये बॅट अँड पॅडच्या मध्ये फ्लिक केला, हलक्या हाताने मस्तपैकी टायमिंग केलं होतं चेंडूला. काही छान फ्लिक केलं होतं. अझरुद्दीनची आठवण झाली. फ्लिक ऑफ द रिस्ट, पायाच्या जवळ राऊंड द लेग हा चेंडू होता आणि मस्त स्वेरेच्या दिशेने टर्न केला. नानाजी ठाकरे समाजसेवक आमने, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. आपण यायचं आहे प्लीज, आम्ही आपल्याला बघतोय. नानाजी ठाकरे आमचे आमण्याचे लाडके समाजसेवक, आपली स्पर्धा या आणि आपण आमचे पाहुणे आहेत या. वेलकम नानाजी ठाकरे, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. आणि जेवणाचा आनंद घ्या प्रेक्षको, मॅचचा पण आनंद घ्या. मेजवानी ती पण आहे आणि 5-10 मिनिटासाठी तुम्ही जेवणासाठी पण जा, तो पण तुम्ही जेवणाचा आस्वाद करा. दुपारची वेळ आहे, आपण जेवण फुकट घालू देऊ नका, कारण अन्नदान आहे असं समजा आणि ते तुम्ही स्वीकार करायचं आहे. पंचांनी या ठिकाणी आम्हाला डिक्लेअरचा इशारा केलेला आहे. धावसंख्या इथे 34 वर, 34 ऑन द बोर्ड. चौथं षटक सुरू आहे. भावेश जोशी हाताळतोय, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं.
8 धावाच दिल्या होत्या. चांगलं सुरुवात करून देते आपल्या संघाला. चांगला स्टान्स आहे बघा, ऑस्ट्रेलियन स्टान्स आहे आणि रिलीज करतोय. लॉफ केल्या चेंडूला ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. एखादी गोष्ट उचलून फेकून द्यायची ना, तसं बॅट मधून हा चेंडू उचलला आणि फेकूनच दिला स्क्वेअर लेगच्या वरून. इतकं मस्त टायमिंग होतं या फटक्यामध्ये आणि तो षटकार आलाय कॅप्टनच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सज्ज. आता सुद्धा ऑन साइडलाच हा टर्न करायचा प्रयत्न होता, परंतु चेंडूने उसळी घेतली आणि बॉडी लाईनला त्या ठिकाणी आदळला. धावसंख्या चौकारानंतर पुढे जात असताना, षटकारानंतर माफ करा, 40 वर बरोबर, 40 ऑन द बोर्ड. सत्यम दळवी कॅप्टन्स इनिंग खेळतोय, लीडिंग फ्रॉम द फ्रंट. ओपनिंगला आला होता पंकजच्या सोबतीला, आता देवेंद्रच्या सोबत त्याने पार्टनरशिप केली आहे. पार्टनरशिप खूप चालतात महाराष्ट्रामध्ये आमच्या. 3-3 आता पार्टनर आहेत. देवेंद्रच्या सोबतीला 2 पार्टनर आहेत. यावेळेला चेंडू हवेत आहे आणि झेलचा प्रयत्न केला होता, पण तो डिक्लेअर झोनमध्ये जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने. 1 धाव मिळेल. उचली घेणारा चेंडू होता. पंचांकडे दाद मागतायत बॅट्समन 1 फॉर दी ओव्हरसाठी, परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे असं आपल्याला पाहायला मिळतंय. हा शेवटचा चेंडू असेल. भावेश चांगलं षटक हाताळतोय. एक जरी षटकार खाल्ला तरी सुद्धा अनिकेत चांगली कामगिरी आहे, कारण बाकीच्या 5 चेंडूमध्ये 3च धावा दिल्यात. 1 डॉट 3 सिंगल. धावसंख्या 41 वर. पुन्हा हा पुढचा चेंडू. हो, मोठा फटका आमच्या समोर येतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी जवळ टॉस बॉक्सला सलामी. षटकार. व्हॉट अ हिट. क्या बात आहे. खूप सुंदर गाणं. मला वाटतं शैलेंद्र सिंगचा आवाज त्या गाण्यामध्ये, आणि जसं हम दोनो दो प्रेमी, तोच म्युझिक, तोच लय होती या गाण्यामध्ये. पण गाणं वेगळं होतं आणि फटका सुद्धा वेगळा होता. बघितला, षटकार खेचला देवेंद्रने, आगाज केला की आता मी ठोकणार, कारण आता स्लॉगवरची षटकं सुरू आहेत. आणि या ठिकाणी आता ह्या षटकामध्ये धावा लुटल्या. ज्याच्यावरती आक्रमण करू शकलं ते भावेश, त्याच्यावरती आता आक्रमण केलं, कारण ती वेळ होती. जशी वेळ आहे तसं खेळलं पाहिजे, म्हणून वेळेनुसार बदलणं गरजेचं असतं. आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे. जर तुम्ही स्वतःला नाही बदललं तर तुमच्या पुढे जग निघून जाईल. म्हणून नोकिया, कोडॅको अशा बऱ्याचशा कंपन्या मागं काय राहिल्या, त्यांनी बदल नाही केला. जसं सॅमसंगनी बदल केला. आता विवोचा जमाना आहे, आता आयफोनचा जमाना आहे, कारण ते अपडेट असतात. तसं आपण अपडेट ठेवलं पाहिजे स्वतःला. जसे फटक्यांमध्ये बदल केले जात आहेत हल्लीच्या काळामध्ये. आगळे वेगळे फटके, फॉलिंग डाऊन, फॉलिंग स्वीप, उलटे सुलटे, आधी स्कूप चालायचा, आता रिव्हर्स स्वीट, बरेचसे फटके डेव्हलप झाले आणि ते पाहण्याजोगे असतात. धावसंख्या इथे बरोबर 47, 47. शेवटचं षटक संदेश. राऊंड द विकेट जातोय. संदेशचा चेंडू लॉफ केलाय. टायमिंग नाहीये. सत्यमच्या बॅटमधून हा टप्पा, एक मोठा उंच टप्पा, उसले घेऊन चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. फिल्डच्या डोक्यावरून पाणी टाकलं. 4 रन. संधी आहे. आमचे नानाजी ठाकरे समाजसेवक चौकांच्या हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपीज कॅश प्राइज मिळणार आहे. क्या बात आहे. आणि षटकार हॅट्रिक साठी सुद्धा सागर फुलरे कडून ते आधीच अनाउन्स झालं होतं. 5000 रुपये, म्हणजेच 3 षटकार 5000 आणि 3 चौकार 1000. चेंडू गेला, खूपच झाला बेजार. खूपच स्क्रीनच्या बाहेर पडतो की काय, वाईड खूपच मोठा. आणि इथे दबाव टाकतोय बॅट्समन आणि दबाव घेतोय गोलंदाज, परंतु तुम्ही प्रेशरला न झुगारता, न घाबरता कामगिरी केली पाहिजे. तुमच्यामध्ये ती क्षमता आहे ती दाखवली पाहिजे. समोरचा बॅट्समन मारणार, पण तुम्ही त्याला कसं थांबवायचं, असं थांबवायचं. चेंडू आत वळला टप्पा पडल्यानंतर, याला म्हणतात इंस फिंगर. टप्पा बाहेर होता पण तो चेंडू टर्न झाला आतमध्ये आणि कमबॅक केलं गोलंदाज संदेशने. धावसंख्या स्थिरावलेली 52 वर. 50 तिन्ही पण सामन्यांमध्ये झाल्या, म्हणजेच
ही पी सर्वांसाठी पूरक आहे. या ठिकाणी हा फटका पूरक नाही येतो, झेल टिपला जातोय. कॉट बिहाइंड सत्यम दळवी बाद. घेऊन चेडू विकेट कीपर कडे फ्लाय झाला होता. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने सरसावून विकेट कीपरने झेल टिपला आणि आवश्यकता होती जोखीम घेण्याची. त्या जोखीम घेण्यामध्ये बाद झाला सत्यम. यावेळेला हा पंपूल केला जातोय. शॉर्ट मिड विकेटला त्या ठिकाणी चेडू सापडला नाही, पण तो डीप मध्ये क्षेत्ररक्षण अगदी स्ट्रॉंग आहे. कव्हरिंग केलं आणि एकच धाव इथे मिळते नवीन बॅट्समनला. धाव संख्या 1 ने पुढे. मंथनच्या बॅटमधून धाव 53 वर. जसं मनोगत व्यक्त केलं होतं अनिकेत कॅप्टन, तसंच घडतंय बघा. जेव्हा टॉस जिंकला रुद्राच्या कॅप्टनी, इंद्रा एंटरप्राइजच्या कॅप्टननी, आपले सन्मान्य इंद्रा पाटील, बरोबर सांगितलं होतं की आम्ही 50 ते 55 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू, आणि तसाच प्रयत्न इथे होतोय. पण तो सत्यमनी चॅलेंज केलं होतं, कदाचित अजून एखादा मोठा फटका आला तर साठी गाठू शकेल. बघायचं बॅट्समन करेल का. प्रयत्न तर करतोय, खाली गुडघा टेकून, घुटना टेक के, परंतु चेंडू फेकून देऊ शकले ना त्या ठिकाणी, कारण चेंडूला बाहेर काढलं गोलंदाजाने. शफल होताना पाहिलं, प्रेक्षक सुद्धा पाहतायत. चांगली गोलंदाजी इथे शेवटच्या षटकामध्ये. आतिषबाजी होऊ दिली नाहीये. आता मोठा फटका. ओ माय गॉड, काय टायमिंग आहे, बेमिसाल टायमिंग. षटकार, वाव. शेवटच्या चेंडूत काय आक्रमण केलं, काय टायमिंग. सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर केलं होतं, आणि तो षटकार आला जो पाहिजे होता. हा षटकार निर्णायक असू शकतो, कारण गरज होती धावा 60च्या आसपास जाण्याची, आणि धावसंख्या बरोबर पोहोचली आहे 59 वर. 500 रुपये सुद्धा लागू झाले नानाजी ठाकरे साहेबांकडून या षटकारासाठी. क्या बात आहे नानाजी, धन्यवाद. धावसंख्या 59 आणि 60चं लक्ष इथे बरोबर सत्यमनी सेट करून दिलं इंद्रा एंटरप्राइजेसच्या समोर. स्वरा एंटरप्राइजच्या धावसंख्या 59. आणि स्वराचे आमचे मालक या ठिकाणी विनोदजी चोरगे आणि इंद्राचे मालक महेंद्रजी पाटील आमच्यामध्ये बसलेले आहेत. सामना चित्तथरारक होणार याबद्दल शंका नाहीये. टॉस साठी या योगेश 11 आमने आणि प्रताप स्पोर्ट्स. योगेश 11चे ओनर अनिल फुलोरे आणि प्रताप स्पोर्ट्सचे संघ मालक चंद्रकांतजी बार्शी अशी लढत आपण पेश करतोय. प्रताप स्पोर्ट्स विरुद्ध योगेश 11 आणि आपले पाहुणे नानाजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा नाणेफेकीचा कौल आपल्या टॉस बॉक्समध्ये. दोन्ही कॅप्टन, एका बाजूला अख्खा आमना खेलेगा, दुसऱ्या बाजूला APL 2025 APL कॉल, आणि जिंकलाय सुद्धा योगेश 11ने. धन्यवाद नानाजी. आपल्या शुभ हस्ते आपण स्प्राईट द्या, स्पॉन्सर्ड फ्रॉम हरेश जाधव यांच्याकडून पुरस्कृत केलेली स्प्राईट क्लिअर आहे, आणि सामना पण क्लिअर खेळायचा आहे. धन्यवाद नानाजी. आपण असं नसतं व्हा. निर्णय काय, टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करणार, मॅच जिंकणार का? हो 100%. कशी तयारी आहे स्पेशली APLची? एक हप्ता झाला पूर्ण. आमचे जे 13 प्लेयर आहेत पूर्णपणे विकेटवरती प्रॅक्टिस भरपूर केलेली आहे, कारण गावचा क्रिकेट आहे. कारण की कसा गावचा क्रिकेट आहे, प्रामाणिकपणे खेळण्याचा प्रयत्न करू. मैत्रीपूर्वक लढत होईल दोन्ही संघामध्ये. मस्तपैकी. आधी मला प्रश्नच कमी विचारून तरी दिले, म्हणजे आधीच उत्तर देऊन टाकली. चेहरा मस्त तेजोमय वाटतोय. काय मेंटेन करतो बॉडीमध्ये? असं काय नाही, रेग्युलर आम्ही क्रिकेट खेळतो, कारण क्रिकेट जो खेळतो त्याची फिटनेस कंपल्सरी पाहिजेच, कारण क्रिकेटमध्ये फिटनेस असेल तर बाकी गोष्टी सगळ्या शक्य होती. खूप छान, खूप छान. फिल्डिंगचा निर्णय.
बॅटिंगसाठी उतरायचं आहे प्रताप स्पोर्ट चंद्रकांतजी बार्शी साहेबांचा संघ आणि संघ मालकाचं काय बर्डन असेल? नाही, पूर्ण प्लॅनिंगमध्ये होतो मी. किती प्लॅनिंग असेल आता 5 षटकांचा मुकाबला? किती वाटतो टार्गेट? बघा 51 झाल्या, 59 झाल्या, 75 जावा. तुमचं टार्गेट काय असेल? 55 ते 60. क्या बात आहे. कुठल्या खेळाडूकडे स्पेशली लक्ष तुम्ही देणार आहात किंवा त्याच्यात तुम्ही मेहनत घेतली ॲज अ कॅप्टन? किरण दलवी काय अपेक्षा आहे त्याच्याकडून? ऑलराऊंडर आहे की चांगली बॅटिंग? ऑलराऊंडर आहे तो. तुमचं स्वतःकडून परफॉर्मन्स 100% देणार. कानामध्ये एक वेगळ्या नावाचं तुम्ही घातलंय रिंग, याचं काय वर्णन करू शकतो? त्याची खासियत काय किंवा काय लकी? काय नाही, युनिक आहे सध्या ट्रेंडिंग. क्या बात आहे. कोणाला फॉलो करता स्पोर्ट्समध्ये म्हणजे क्रिकेटमध्ये? तसं रोहित शर्माला फॉलो करतो. क्या बात आहे. म्हणजे आम्ही ती तशी बॅटिंग बघणार. कसं वाटतं आपल्या आमण्याची स्वतःची स्पर्धा आणि ते काय फिलिंग आहे? सुपर एकदम. मॅनेजमेंट अतिशय छान. आणि तुमचं स्वतःचं योगदान काय स्पर्धेसाठी? 100% असणार आणि बॅटिंग करणार. ओके, चला शुभेच्छा. तर टॉस जिंकला योगेश इलन आमनेच्या कॅप्टनने. पुढच्या सामन्यासाठी निर्णय घेतला त्यांनी फिल्डिंग करण्याचा. जाऊया आपण कॉमेडी बॉक्समध्ये. तिथे आता धावांचा पाठलाग सुरू होईल आणि त्या इनिंगमध्ये आपण धावतं प्रक्षेपण ऐकूया सुतार यांच्या आवाजामध्ये. धन्यवाद. दुपारची वेळ आहे, सर्वांनी जेवण करून घ्या ही नम्र विनंती आयोजकांची. या सर्वांनी जेवायला या. ओके सर. थँक्यू. मनोहर केने उपस्थित असतील तर त्यांना विनंती असेल की आपण स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये जायचंय. सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपण पाहतात आमने प्रीमियर लीग 2025 हे अद्भुत 5वं पर्व. सामना क्रमांक 3 आणि त्यातील दुसरी इनिंग जिथे सामना जिंकण्यासाठी इंदिरा एंटरप्राइजेस टीमला म्हणजेच महेंद्र पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ टीमचे कॅप्टन भावेश जोशी यांना 5 ओव्हरमध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. परंतु पहिल्या इनिंगचा विचार केला तर सत्यम दलवी स्वरा एंटरप्राइजेसचे कॅप्टन यांनी काय जबरदस्त फलंदाजी केली. 29 धावांची खेळी साकारली. त्याच्यामध्ये 2 चौकार 2 षटकार पाहायला मिळाले आणि त्याचबरोबर देवेंद्रने देखील 2 षटकार ठोकले, 1 चौकार ठोकला आणि 7 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी त्याने देखील साकारली. आता या 5 ओव्हरमध्ये 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खंडू पाटील स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईक एंडवर अविनाश. खंडू पाटील का तो चेंडू आणि दुसरीकडे अविनाश पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक मंथन यांचं. आउटफील्डमध्ये 2 शतरक्षक ठेवले गेलेत. मॅचला ते सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा. राईट अँड ओव्हर द विकेटने मंथनचा पहिला चेंडू खंडूसाठी फुल टच होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅटची एज फाईन क्षेत्रामध्ये जात असताना शॉर्ट फाईन लेग मधून उचली करतील तोपर्यंत सिंगल येते खंडूच्या खात्यामध्ये. विकेटची हॅट्रिक जर घेतली तर नाना ठाकरे यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे खंडूच्या बॅटमधून. सिंगलने धाव फलकाला झाली सुरुवात. 60 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावांची सरासरी आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 12 धावा जर जमा केल्या तर इंदिरा एंटरप्राइजेस संघ अगदी सहजतेने जिंकू शकतो. राईट अँड ओव्हर द विकेटने अविनाशसाठी यावेळी ओव्हर पिच ऑन साइडला लॉफ केलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये झेल. विकेटचं पतन. कॅच आउट होईल. अविनाश झेल पकडलाय. खेळाडूचं नाव आहे सत्यम. टीमचे कॅप्टन सत्यम दलबी. पहिल्या चेंडूवर सिंगल दिले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार अविनाश. खातं देखील ओपन करता आलं नाही आणि त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर अजय ज्याच्या नावामध्ये जय. काय एंट्री केली अजयने. थोडासा धावला. वा बॅट बघा हवेमध्ये करतोय. जबरदस्त स्टाईलने एंट्री केली आहे अजय खेनेने ज्याच्या नावामध्ये जय आहे. दरवेळेस तो प्रीमियर लीग मध्ये चमकत असतोय. कडक ऊन आहे. तापलाय. बॅट त्याची तापेल का परंतु समोर आहे मंथन. राईट अँड ओव्हर द विकेटने हुक करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या आत आले होते. विकेट किपरने केली चुकी. डी झोन मध्ये जात असताना एक सिंगल येते. अजयच्या नावाचा जय जयकार होतोय. तशी तो फलंदाजी करेल का? आमने प्रीमियर लीग मध्ये तो नेहमीच चांगली फलंदाजी करतोय आणि आता त्याला करावी लागेल कारण का सध्या नाजूक परिस्थितीमध्ये संघ इंदिरा एंटरप्राइजेस सापडलाय.
सत्यम दलवीने काय जबरदस्त डीप मिड विकेट मध्ये झेल पकडला, अविनाशला बाद केलं. 2 धावा 1 विकेट अशी सुरुवात झाली. मंथन राईट हँड ओव्हर द विकेटने अजयसाठी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने हा फटका सजवले. क्षेत्ररक्षक पोहोचलेत, प्रयत्न चांगले करे परंतु त्यांना बीट करून चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजयच्या बॅट मधून आला हा चौकार. अजयच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचली आहे. 60 धावांची आवश्यकता आहे 5 ओव्हरमध्ये. सुरुवातीला 2 चेंडू मंथनचे हेवी ठरले परंतु मैदानाच्या आतमध्ये एंट्री झाली अजयची आणि त्याने चौकार ठोकला मंथनला. स्वर्गीय इंदिरा पाटील यांच्या आठवणीला उजाला देत असताना डीजे मॅनने वाजवलेलं गाणं देखील पाहायला मिळालं. स्वर्गीय इंदिरा पाटील यांच्या नावाने खेळाडू कक्ष देखील या स्पर्धेमध्ये उभारले गेले. त्यांच्या खूप साऱ्या गोड आठवणी संपूर्ण तालुक्यामध्ये आहेत. एक गोड व्यक्तिमत्व आपल्यामध्ये नाहीये परंतु या प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी ना उजाला देण्याचा प्रयत्न केलाय. ओव्हर द विकेटने अजयसाठी बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू कट लागल्यानंतर डी झोन मध्ये स्लिप मधून चाललाय. सिंगल येते अजयच्या खात्यामध्ये. अजयने आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत, 6 धावांचं योगदान दिले. टीमची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली. सुरुवातीलाच आपण उल्लेख केला होता की सरासरी 12ची हवी आहे आणि त्याच्याच पद्धतीने पाठलाग सुरू केले इंदिरा एंटरप्राइजेस टीमने. गोलंदाजाने खूप सारा खर्च केले आपल्या केसांवर. आपण मंथनला पाहू शकता, केसांवर भरपूर सारा खर्च या आमने प्रीमियर लीग साठी केलाय. भरपूर सारा खर्च या प्रीमियर लीग वर देखील झालाय. राईट हँड ओव्हर द विकेटने ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न परंतु काय झालंय, छातीमध्ये आपटलंय चेंडू. थोडीशी दुखापत नक्कीच झाली असेल फलंदाज खंडूला, छाती लाल झाली कदाचित. हा रिप्ले पाहावंच लागेल काय घडलंय नेमकी. आपण जाऊया कंट्रोल रूम मध्ये, हा रिप्ले पाहावं लागेल. स्ट्राईक एंडवर खंडू पाटील होते, पिचिंग झाल्यानंतर बाउन्स झाला आणि सरळ जाऊन छातीवर आदलला. ते रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. रिप्ले दाखवलं गेलं. यस, छाती लाल झाली खंडू पाटीलची. ओव्हरची समाप्ती, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 60 धावांचा पाठलाग करत असताना टीमची धावसंख्या 8 वर आणि आता सामना जिंकण्यासाठी 4 ओव्हरमध्ये असूनही 52 धावांची आवश्यकता. चांगलं षटक मंथन यांचं, ज्याने 8 धावा खर्च केला परंतु अविनाश सारख्या फलंदाजाला बाद केलं. चांगली सुरुवात करून दिली स्वरा एंटरप्राइजेस टीमला. काय जबरदस्त झेल कॅप्टन सत्यम दलवीने पकडला. विनोद चोरगे टीमचे ऑनर आहेत. सत्यम एंटरप्राइजेसचे सध्या मुख्य व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे कारण का त्यांचा संघ दुसऱ्या इनिंगमध्ये चांगली कामगिरी करतोय. चांगली गोलंदाजी मंथनने केली परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. षटक क्रमांक 2 पंकज दलवी यावर ही दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली. आउटफील्डमध्ये 3 क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि काउ कॉर्नर असे ऑन साईडला ठेवले गेलेत. नाना ठाकरे यांच्याकडून जर खंडू पाटीलने 3 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल नाना ठाकरे यांच्या माध्यमातून. परंतु शेवटच्या चेंडूवर खंडूची छाती लाल झाली आहे. काय जबरदस्त डिलिव्हरी होती, छातीत जाऊन अदलला तोच खंडू पाटील स्ट्राईक एंडवर. आतापर्यंत खंडूच्या खात्यामध्ये 1 सिंगल धावाले, 2 चेंडू फेस करत असताना. षटक क्रमांक 2 पंकज दलवी, पहिला चेंडू खंडूसाठी अकुट्ट पॉन साईडला हुक करून दिलाय. फटका सुंदर आहे परंतु एकच सिंगल धावेल खंडूच्या खात्यामध्ये. नाराज आहे खंडू. षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक नाना ठाकरे यांनी लावलंय. षटकार मारण्याचा प्रयत्न चांगला झाला, खूप टप्पा हुक करून दिला होता परंतु डी झोन मध्ये जात असताना सिंगल येते. सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या 9 वर. अजय कडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील, ज्याच्या बॅटमधून या इनिंग मध्ये चौकार आलाय. 3 चेंडू फेस केलेत, 6 धावांचं योगदान अजयने दिले. पहिली विकेट खूपच स्वस्तामध्ये गेली. अविनाशला खाते देखील ओपन करता आलं नाही परंतु टार्गेट चांगलं सेट केले पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना स्वरा एंटरप्राइजेस टीमने. 60 धावांची गरज 5 ओव्हरमध्ये. राईट हँड ओव्हर द विकेटने पंकज अजयसाठी सपोलवून ऑन सेटला पुन्हा एकदा खेचण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडूला बॅटवर घेता आला नाहीये. इथे सिंगल येते अजयच्या खात्यामध्ये.
दोन्ही फलंदाजांसाठी नाना ठाकरे यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राइस लावले गेले. पैशाचा पाऊस होतोय कारण का ही प्रीमियर लीग आहे आमने गावाची, आमण्याची शान अभिमान संपूर्ण गोष्टी या प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतात. गोलंदाजासाठी देखील सुवर्ण संधी आहे की गोलंदाजाने देखील विकेटची हॅट्रिक घेतली तर त्याला 1,500 रुपयाचं कॅश प्राइस नाना ठाकरे यांच्याकडून दिले जाईल. नाना ठाकरे आज या शनिवारच्या दिवसामध्ये पैशाचा पाऊस करत असताना प्रीमियर लीगमध्ये मुख्य व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेत असताना ही स्पर्धा खर्चिक आहे, चर्चेत आहे कारण का हा गावाचा खेळ आहे, गावाचा उत्सव आहे. आमने प्रीमियर लीग 2025चं हे 5वं पर्व सध्या तुम्ही पाहताय. ग्रामीण टेनिस cricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होत असताना कित्येक आमने गावातील चाहते ही स्पर्धा आपल्या स्मार्टफोनवर पाहतात, त्यांचं देखील स्वागत. पंकजच्या समोर अजय ऑफस्टमच्या आत आले, इथे दांडी खुल, विकेटचं पतन, विकेट क्रमांक 2. क्लीन बोल्ड केला अजयला गोलंदाज पंकजने. विकेट 11 या धावसंख्येवर दुसरं षटक प्रगती पथावर असताना आता मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचा फलंदाज शुभम नाजूक परिस्थितीमध्ये. आता आपण पाहू शकता खंडूला छातीमध्ये हात त्यांनी लावलाय, कदाचित पहिला ओव्हरचा शेवटचा चेंडू जो छातीमध्ये लागलाय त्याचा त्रास अजूनही खंडूला होतोय. दुसरं षटक प्रगती पथावर 60 डाबांचा पाठलाग करत असताना दुसऱ्या डाबामध्ये इंद्रा एंटरप्राइजेस महेंद्र पाटील यांनी पुरस्कृत केलेला तो संघ टीमचे कॅप्टन भावेश जोशी सध्या नाराज असतील कारण का फलंदाजी चांगली झालेली नाहीये. 2 गडी बाद झालेत. अजयची विकेट महत्वाची होती ती देखील पंकज दलबीने या ओव्हरमध्ये प्राप्त करून दिली. इथून पार्टनरशिप करावी लागेल सामना जिंकण्यासाठी आणि ती पार्टनरशिप करण्यासाठी खंडू पाटीलच्या सोबतीला शुभम मैदानाच्या आतमध्ये. जास्त वेळ खर्च करू नका. आज संपूर्ण दिवसामध्ये 5 ओव्हरचे सामने 8 पूर्ण करायचे आहेत आणि स्पर्धेला आपण 1 तास उशिराने सुरुवात केली आहे, त्यामुळे सहकार्य करा. पुन्हा एकदा मोठा रनअप घेऊन राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाज पंकज दलबी शुभमसाठी. ऑफस्टमच्या बाहेर अगदी अंधाधुन फटका म्हणावा लागेल. चेंडू जवळजवळ किरवली गावाकडे होता आणि आमण्यातून फटका सजवण्याचा प्रयत्न केला शुभमने. हा चेंडू डॉट चेंडू. टीमची धावसंख्या 11वर. या ओव्हरचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 डाबा खर्च केल्या. मंथनने 1 विकेट घेतली. त्या ओव्हरमध्ये देखील पंकजने 1 विकेट घेतली आणि आतापर्यंत 3 डाबा खर्च केलेत. पुन्हा एकदा अंधाधुंद फटका होता. विकेट किपरने केली चुकी. लेगबाईच्या रूपाने एक सिंगल धाबी. ती ओव्हरची झाली समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर इंद्रा एंटरप्राइजेस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 गडी बाद 12. म्हणजे सामना जिंकण्यासाठी अजूनही 24 चेंडूमध्ये 18 चेंडूमध्ये 48 धाबांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 16.00च्या सरासरीने इथून हा प्रवास सुरू ठेवावा लागेल. हा प्रवास थोडासा कठीण झाला आता इंद्रा एंटरप्राइजेस टीमसाठी कारण का 2 विकेट गेलेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12वर धावसंख्या स्थिरावली. 48 धाबांची गरज आहे. 18 चेंडू सखेल शिल्लक आहे. आमच्या मुख्य व्यासपीठाच्या मागे अगदी जेवणाची व्यवस्था या प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलेली आहे. सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण जेवणाचा आस्वाद देखील घ्यायचे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपण पाहतात आमने प्रीमियर लीग 2025चं हे 5वं अद्भुत पर्व. काय जबरदस्त आयोजन पाहायला मिळते आमनेकरांचं. ही प्रीमियर लीग आता संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चेत आहे. 8 संघ मालक, एका गावातील सर्व खेळाडू या क्रिकेटच्या पटलावरती आपल्या स्वतःच्या करामती करत असताना प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद यूट्यूबच्या माध्यमातून आणि त्याच पद्धतीने प्रत्यक्ष देखील कित्येक प्रेक्षक वर्ग, ज्येष्ठ नागरिक आमने गावातील या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्वांचं सहर्ष स्वागत. कित्येक दानशूर व्यक्तीने या स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्यांचे देखील विशेष कौतुक. आपले
दानशूर व्यक्तिमत्वामुळेच ही स्पर्धा यशस्वीरित्या पार होत असताना आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 देवेंद्र, स्ट्राईक एंडवर खंडू पाटील. देवेन याचं हे 3रं षटक. क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारा बदल करावा लागेल कारण का दुसरं षटक पॉवर प्लेचं संपले आणि आता विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं 3ऱ्या ओव्हरसाठी. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट सर्कलच्या आतमध्ये आहे. डीप कव्हर आहे एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. अजूनही क्षेत्ररक्षणाची सजावट सुरू आहे. गोलंदाज देवेनच्या माध्यमातून आणि सलामीला खंडू पाटील ज्याने आतापर्यंत 4 चेंडू फेस केले, 3 धाबांचे योगदान दिले. खंडू पाटील याने चौकारांची हॅट्रिक केली तर नाना ठाकरे यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. षटकार येत नाही ते नानाने पाहिलं आणि नाना ठाकरे आता सांगतात खंडू चौकार तरी मार, अन्यथा गडबड होईल, महेंद्र पाटील यांच्या संघांची वाट लागेल. अजूनही छाती चोलते खंडू पाटील. पहिल्या ओव्हरचा शेवटचा चेंडू जो छातीत लागलाय तिथे छाती लाल झाली खंडूची आणि अजूनही चोलतय. राईट राऊंड द विकेटने खंडूसाठी पुढचा चेंडू अखूट टप्पा पंच केलाय. मिडऑफ मध्ये चांगले क्षेत्ररक्षण खंडूची. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3 धाव बाद होतोय खंडू. महत्वाचा मासा गलाला लावलाय गोलंदाज देवेन याने. भावेश जोशी टीमचे कॅप्टन. गोल्डन डकचा शिकार झाला एक भावेश जोशी. खातं देखील ओपन करता आलं नाहीये. झटका क्रमांक 4 लागत असताना 14 या धावसंख्येवर महेंद्र पाटील यांना आता झोप लागणार नाहीये. नाराज केलं भावेश जोशीने. किती खर्च केला होता ऑक्शन साठी भावेश जोशीवर? 10,000 रुपये खर्च केला होता. 10,000ने विकेट घेतलेला भावेश जोशी टीमचे कॅप्टन. गोल्डन डकचा शिकार. खरा प्रदर्शन राहिले भावेश जोशीचं. 14 वर 4 गडी बाद. नवीन फलंदाज मनोज स्ट्राईकवर उडवलाय, लॉफ केलाय ऑन साइडला काउकंदर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावर खर्च करायला पाहिजे होता. आल्या षटकार टोकलाय मनोजने. भव्य स्वागत केलंय देवेनेचं. षटकाराच्या मतीने टीमची धावसंख्या 20 वर. साधवेंच्या मतीने टीमची धावसंख्या 20 वर. षटकारांची हॅट्रिक ठोकली तर नाना ठाकरे यांच्या माध्यमातून 2,000 रुपये दिले जातील. एक षटकार आलाय मनोजच्या खात्यामध्ये. स्वागत केले चांगलंच देवेनेचं मनोजने. राऊंड विकेटने अखूट टप्पा ऑन साइडला हुक करत असताना डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्वर्गीय इंद्रा पाटील
खेळाडू कक्षाला सलामी देत असताना हा येतोय उत्तुंग दर्जेदार लांब पल्ल्याचा षटकार. भरत जोशी ज्यांना आमणेगावचे सिद्दीक भाबे असं म्हटलं जातं ते आमच्यामध्ये जोडले गेले तर त्यांचं सहर्ष स्वागत. आता नाना ठाकरे विचार करत असतील इथून बाहेर गेलेलं बरं. 2 षटकार ठोकलेत, तिसरा ठोकला तर 1500 जातील. नाना 2000 रुपये जातील. नाना ठाकरे विचार करतात चावी शोधतात, माझी चावी कुठे. कॅश नसतील तर गुगल पे. परंतु काय संकट मोचकाची भूमिका पार पडली आहे. आता महेंद्र पाटील म्हणत असतील का भाविक जोशीपेक्षा मनोजवर जास्त खर्च व्हायला पाहिजे होता. 2 चेंडू फेस केलेत, 12 धावांचे योगदान दिले. आता चेंडू शिल्लक आहेत 12 आणि सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. म्हणजेच अजूनही सरासरीचा विचार केला तर 17ची गाठायची. प्रति ओव्हर 17. मॅच अजूनही ऑन नाहीये, मॅच संपलेली नाहीये. 60 धावांची आवश्यकता होती. सुरुवातीला धावांसाठी संघर्ष करावा लागला. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धाबा 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये पंकजने 4 धाबा खर्च केले, 1 विकेट घेतली. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये देवेनच्या विपक्षामध्ये 2 षटकार ठोकले. 14 धावा देवेनने खर्च केल्यात. 12 मध्ये 34 धावांची आवश्यकता. एकीकडे इंद्रा एंटरप्राइजेस भावेश जोशी टीमचे कॅप्टन महेंद्र पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ, तर दुसरीकडे स्वरा एंटरप्राइजेस सत्यम दलवी टीमचे कॅप्टन आणि विनोद सोरगे यांनी पुरस्कृत केलेला संघ. यांच्यामध्ये ही लढाई आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3. आपण पाहतात आमने प्रीमियर लीग 2025 हे 5वं अद्भुत पर्व. काय नियोजन केले संपूर्ण आमने गावाने, आमनेच्या सर्व सहकार्यांनी, सर्व समर्थकांनी, सर्व सदस्यांनी. अप्रतिम. 12 चेंडूचा खेळ शिल्लक. सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. मनोजने काय जबरदस्त फलंदाजी केली. 2 चेंडूमध्ये 12 धावांचे योगदान दिले. 600च्या स्ट्राईक रेटने सध्या तो फलंदाजी करतोय. अप्रतिम सुरुवात केली मनोजने. जोपर्यंत मनोज आहे खेळपट्टीवर तोपर्यंत स्वरा एंटरप्राइजेस विनोद चोरगे यांच्या टीमला धोक्याची घंटी असेल. षटक क्रमांक 4. चौथ्या ओव्हरची जबाबदारी मंथनने स्वीकारली. मंथनने पहिलं षटक देखील पॉवर प्लेचं हाताळलं. त्यावेळी 8 धावा खर्च करत असताना 1 विकेट प्राप्त केली होती. षटकारांच्या हॅट्रिकवर सध्या आहे मनोज. तो नॉन स्ट्राईक एंडवर आहे, पण विकेट हॅट्रिक साठी देखील 1500 रुपये नाना ठाकरे यांच्या माध्यमातून दिले जातील. मनोज चौथ्या ओव्हरचा पहिला चेंडू अकूट टप्पा हुक करण्याचा प्रयत्न. बॅटची टॉप बेट स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक नाहीये. डीप मधून शतरक्षक येतील तोपर्यंत 2 धावा येतील शुभमच्या खात्यामध्ये. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु 2च धावेवर समाधान मानावं लागतं. आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 28 व 4 गडी बाद. 11 चेंडूचा खेळ शिल्लक. 32 धावांची गरज आहे आणि 11 चेंडू शिल्लक आहेत. सामना संपलेला नाहीये. 50-50 परिस्थितीमध्ये हा सामना सुरू आहे. शुभमसाठी सुवर्ण संधी. सुंदर ग्रुप आमने यांच्या माध्यमातून चौकार आणि षटकारांची हॅट्रिक ठोकली तर 2000 रुपये दिले जातील. शुभम स्ट्राईक एंडवर आणि त्याच्यासमोर मंथन. ओव्हर तो विकेटने यावेळी सोडवलंय. उंची भरपूर. अंतर पूर्ण केलं जाईल का? काव कॉर्नर मध्ये आहे चेंडू त्याच्या वरून. काव कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाका. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. शुभमच्या खात्यामध्ये येतोय षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 34 वर. सामन्याचं चित्र बदललं. शिरकाव केलंय सामन्यामध्ये इंद्रा स्पोर्टने. सामना जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. 2 षटकार ठोकले मनोजने आणि त्याच्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून शुभमचा हा धमाका. आता प्रश्न पडला असेल मंथनला चेंडू कुठे टाकायचा. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला स्विंग केलंय. डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आहेत. 1 बाउन्स उचली करून फेकी करतील तोपर्यंत वेगाने 2 धावा पूर्ण होतात.
ओव्हर थ्रू झालाय, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, रनआउटची शक्यता. इथे काय घडलंय, संधी होती ती देखील गमावलीये, नॉन स्ट्राईक एंड वर देखील संधी होती ती देखील गमावलीये. खूप काय घडलं या चेंडूवर, अखेरकार 2च धावांवर समाधान मानावं लागलं. 2 धाबीच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 वर. अगदी विकेट किपर आणि केली चुकी, त्याला झोप लागणार नाहीये. आता म्हणत असतील विनोद चोरगे की याची खरेदी मी कशी केली. विकेट किपरचं नाव आहे देवेंद्र, ज्यांनी नानकरच्या मैदानावर अर्धशतक ठोकलं होतं, त्याची विकेट, तो विकेट किपर आहे. संधी होती, उल्लेख देखील केला की आता त्याला झोप लागणार नाहीये. विनोद चोरगे विचार करत असतील काय केलं विकेट किपर देवेंद्रने. 9 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता. समोर फोर्स करून उडवलाय क्षेत्ररक्षक नाहीये, मिड ऑफच्या डोक्यावरून 1 बाउन्स होऊन दुसरा बाउन्स झाल्याने चेंडू दणदण करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय शुभमच्या खात्यामध्ये. मॅचचं चित्र आता स्पष्ट करायला सुरुवात केलीये. शुभमने बम करत असताना हा चौकार ठोकलाय. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. अगदी अकूट टप्पा होता, फ्रंट फूट ओपन खेळलं, फोर्स करला, फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे दणदणीत चौकार. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. मॅचचं चित्र बदललंय. पहिले 2 षटक स्वरा इंटरप्राइजेसच्या बाजूने झुकले होते. तिसऱ्या ओव्हरमध्ये देवेंच्या विपक्षामध्ये 14 धावा आल्या आणि आता मंथनच्या विपक्षामध्ये पहिल्या 4 चेंडूमध्ये 14 धावा येतात. हे देखील शतक खर्चिक आहे. मॅच मध्ये शिरकाव केलाय इंद्रा इंटरप्राइजेस टीमने. आता महेंद्र पाटील खुश झालेत. येणारे 2 चेंडू दोन्ही टीमसाठी निर्णायक असतील. ओव्हर द विकेटने शुभमसाठी अकूट टप्पा, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, बॅटचे अटली कडा, डी झोन मध्ये जात असताना सिंगल येते. आता हॅट्रिक वर आहे फलंदाज मनोज. नाना ठाकरे यांनी सांगितलं होतं की जर 3 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल आणि षटकार ठोकला तर 2000ची नोट आणि खिचा थोडासा खाली होईल. नाना ठाकरे यांचा षटकारांच्या हॅट्रिक वर आहे मनोज, ज्यांनी या मॅच मध्ये चांगली रंगत आणली आहे. परंतु 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. या इनिंगचा हा चेंडू निर्णायक. मंथन मनोज साठी अकूट टप्पा, हुक केलाय, समोर उडवलाय, काउ कॉर्नर मध्ये 1 बाउन्स चौकार. नाना ठाकरे वाचलेत, त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. षटकारांच्या हॅट्रिक साठी 2000 रुपये लावले होते. 1 फुटाचा अंतर दूर राहिला, अन्यथा 2000ची नोट सटकन गेली असती. चौकाराला ओव्हरची समाप्ती. तरी देखील 500 देणार आहेत. याला म्हणतात दार्शनिक व्यक्तिमत्व. टाळ्या झाल्या पाहिजेत नानांसाठी. सामन्याचं चित्र बदलवले मनोजने. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये फक्त 15 धावांची आवश्यकता. कशा पद्धतीने चौकार ठोकले रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. फोर्स केला समोर, काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक नव्हते. 1 बाउन्स हा चौकार. मनोजने 3 चेंडू फेस केलेत, 16 धावांचं योगदान दिले. जबरदस्त फलंदाजी 6व्या क्रमांकावर आतमध्ये येऊन केली आहे. खरं तर भावेश जोशीने नाराज केलं टीमचे ओनर महेंद्र पाटील यांना, परंतु त्याच्यानंतर मनोजने अप्रतिम कामगिरी केली. 15 धावांची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3ऱ्या क्रमांकाचा सामना आजच्या दिवसामधला रंगतोय. जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळाली मनोज आणि शुभमच्या माध्यमातून. यानंतर आजच्या दिवसातील सामना क्रमांक 4 योगेश इलेवन गीतेश पाशवे, सॉरी गीतेश पावशे टीमचे कॅप्टन योगेश इलेवनचे आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रताप स्पोर्ट राहुल जोशी टीमचे कॅप्टन यांच्यामध्ये सामना पाहायला मिळेल, जिथे नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतले योगेश इलेवनने प्रताप स्पोर्टच्या विपक्षामध्ये. परंतु चालू सामना भरपूर रंगलाय. 5 ओव्हरमध्ये 60 धावांची आवश्यकता होती. सुरुवातीला 2 ओव्हर चांगल्या झाल्या, परंतु 3ऱ्या आणि 4थ्या ओव्हरमध्ये दोन्ही गोलंदाजाचा ज्यूस काढला शुभम आणि मनोजने. हा ग्राफ तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पाठलाग केला गेले. दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना इंद्रा इंटरप्राइजेस टीमने स्वरा इंटरप्राइजेसच्या विपक्षामध्ये आणि 6 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आता 15 धावांची गरज. जास्त वेळ खर्च करू नका, मॅच ऑन ठेवा. 5वं निर्णायक षटक यश पाटील, यश बारशीवर ही जबाबदारी दिली गेली, परंतु समोर आहे फलंदाज शुभम.
ज्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आणि एक चौकार आलाय. 6 मध्ये 15चं समीकरण. स्ट्राईकवर शुभम ज्यांनी 180च्या स्ट्राईक रेटने आज या सामन्यामध्ये बॅटिंग केली. अगदी बुंद्यात टाकला होता, खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटची कडा लागत असताना फाईन क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. तिथे एक सिंगल धाव मिळेल डिक्लेअरच्या रूपाने. 5 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आता 14 धावांची गरज आहे. 5 मध्ये 14. समीकरण सुरुवातीला कठीण होतं इंदिरा एंटरप्राइजेस टीमसाठी, परंतु मध्यंतर कालामध्ये मनोज आणि शुभमने केलेली फलंदाजी कोणी विसरू शकत नाहीत. तोच मनोज स्ट्राईक एंडवर राऊंड द विकेटने मनोजसाठी ऑन साईडला उडवलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग दर्जेदार लांब पल्ल्याचा अजून एक या इनिंगचा तिसरा षटकार ठोकलाय मनोजने आणि खुश केलं महेंद्र पाटील यांना. जबरदस्त फलंदाजी. सर चढ़ के बोल अक्का अमना खेलेगा सुपर से ऊपर लीग अमने प्रीमियर लीग. थँक्यू डीशे. 4 चेंडू फेस केलेत मनोजने. 22 धावांचं वैयक्तिक योगदान दिले. त्याच्यामध्ये 3 षटकार 1 चौकार. समीकरण सोपं केलंय. पुन्हा एकदा फुल टॉच बॅटवर घेता आला नाही. यावेळी मनोजची खेळी संपुष्टात. क्लीन बोल्ट ठाडी गोल्ड. विकेट क्रमांक 5. क्रिकेट का जादू सर चढ़ के बोलेगा अक्का अमना खेलेगा सुपर से ऊपर लीग अमने प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले पाहू शकता. फुल टॉच बॅटवर घेता आला नाहीये. नाराज झाला मनोज, परंतु बाद होण्यापूर्वी 5 चेंडू फेस केलेत. 22 धावांचं योगदान दिलं. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. मध्यंतर कालामध्ये मैदानामध्ये आला आणि मनोज नावाचं वादळ घोंगावलं. आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. एकीकडे इंदिरा एंटरप्राइजेस तर दुसरीकडे स्वरा एंटरप्राइजेस. विकेट क्रमांक 5वी गेल्यानंतर त्यांचेच बंधू 7व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये. संदेश काय संदेश देईल. लेन चांगली होती. बॉटमिंगचा वापर करत असताना ड्राईव्ह केलाय. चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. सिंगल येते. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. चेंडू शिल्लक राहिले 2 आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. पैसा वसूल मॅच. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना आमना प्रीमियर लीग 2025 मध्ये पाहायला मिळतो. एकीकडे इंदिरा एंटरप्राइजेस महेंद्र पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ, टीमचे कॅप्टन भावेश जोशी, तर दुसरीकडे स्वरा एंटरप्राइजेस विनोद सोरगे यांनी पुरस्कृत केलेला संघ, सत्यम दलवी टीमचे कॅप्टन. यावेळी बॅटची कडा. मॅच अजून संपली नाहीये. 1 चेंडू शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर असेल फलंदाज. संदेश काय संदेश देईल महेंद्र पाटील यांना. काय संदेश देईल टीमचे कॅप्टन भावेश जोशीला. काय संदेश देईल इंदिरा एंटरप्राइजेसच्या संघाला. हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण का 6 धावांची गरज आहे आणि सामना जिंकण्यासाठी 1च चेंडू शिल्लक आहे. गोल्डन जर षटकार ठोकला तर भरत जोशी, ज्यांना सिद्दीक भाबे असं म्हटलं जातं, त्यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. 1 चेंडू 6 धावांची गरज. फुल टॉच होता. ऑन साईडला पुल केलाय. फुल टॉल वसूल करत असताना हा गोल्डन षटकार ठोकलाय संदेशने चांगले संदेश दिलेत महेंद्र पाटील यांना आणि त्याचबरोबर इंदिरा एंटरप्राइजेस संघ जिंकलेला आहे. पैसा वसूल मॅच. हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच पाहायला मिळते. आमने प्रीमियर लीगची सर्वात प्रेक्षणीय सामना. अखेरकार तो सामना जिंकला इंदिरा एंटरप्राइजेसने. तो सामना जिंकून दिला. 1 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना संदेशने. अभिनंदन महेंद्र पाटील. अभिनंदन भावेश जोशी.